कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. चिपळूण तालुक्यातील धामणदेवी सहनवाडी येथे अखंड ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 18 जानेवारीपासून 21 जानेवारीपर्यंत हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांना हरिभक्तपरायण संकेत महाराज यादव, हरिभक्तपरायण सुप्रियाताई खंडागळे, हरिभक्तपरायण आकाश महाराज गरगडे, हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज बाशिंग यांचे कीर्तन होणार आहे. या 4 दिवसाच्या धार्मिक कार्यक्रम सोहळ्यानिमित्त आयोजकांशी बातचीत केली आहे आमचे चिपळूण ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी. कोकणामध्ये वेगवेगळ्या गावांमधून, वेगवेगळ्या वाड्यांमधून अतिशय भक्तिमय वातावरण असतं आणि हे भक्तिमय वातावरण तसंच्या तसं ठेवण्यासाठी जी मंडळी धडपड करतात त्यांच्यामुळे पूर्ण कोकणामध्ये सुख, शांती आणि समाधान लाभतं आणि पूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असा हा कोकण, या कोकणामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. त्यापैकीच एक आहे चिपळूण तालुक्यातलं धामणदेवी गाव आणि या धामणदेवी गावामध्ये आज आपण आलो आहे कारण येत्या काही दिवसांमध्ये इथे कीर्तन महोत्सवाची सुरुवात होणार आहे. सलग लागोपाठ 4 दिवस हरी भक्त पारायण या क्षेत्रातले वारकरी संप्रदायातले काही मंडळी इथे येणार आहेत, कीर्तन करणार आहेत आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन आपण घेऊया ऐकून. साहेब नमस्कार, काय सांगाल, कशा प्रकारचं नियोजन असतं नवदुर्गा मंडळातर्फे? मी राजेंद्र किसन बाचिम, सानवाडी, धामणदेवी. आमच्या इथे हा उपक्रम आम्ही राबवला गेला तो मकर संक्रांतीच्या निमित्ताने, की जेणेकरून लोकांच्या जीवनामध्ये दुःख येतं, त्या दुःखाचं निवारण होण्यासाठी नामस्मरण हे सर्वात उत्तम साधन आहे. ते साधन संतांनी आमच्यापर्यंत दिलेलं आहे, ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही कार्यक्रम आमच्या वाडीच्या माध्यमातून, नवदुर्गा मित्रमंडळाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मकर संक्रांतीचा निमित्त धरून कीर्तन महोत्सव सादर केला. त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असतं. त्यानंतर 3 दिवस, सलग 3 दिवस आम्ही कीर्तनकार बाहेरून येतात, लांब लांबचे नामांकित कीर्तनकार येतात. 4थ्या दिवशी काला असतो. काल्याचा सोहळा झाल्यानंतर दिंडी, असं कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात. सातत्याने आता हे 3रं वर्ष आहे आमचं. त्याचे आम्ही हे कार्यक्रम राबवतो या ठिकाणी आणि आमची सर्व मंडळी आहे, आमच्या वाडीतली, गावातली, इतर बाहेरली सर्व मंडळींच्या सहकार्याने हा कार्यक्रम होता. आमच्या एकट्याचा खेळ नव्हे हा, की सर्वांनी सहकार्य केल्यामुळं हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवू शकतो. आपण बघायला गेलं तर नवदुर्गा मंडळ धामणदेवी सहाणवाडीमध्ये आपण आहोत. आपण अजून एका कार्यकर्त्यांशी बोलूया की कशाप्रकारे हे नियोजन आता आपण ऐकलं. या मंडळाच्या वतीने असे वेगवेगळे कोणकोणते कार्यक्रम घेतले जातात? कारण एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं 4 दिवस कीर्तनमाला ठेवायची म्हणजे सोपं काम नाही, त्याला एक चांगलं नियोजन लागतं. कशा प्रकारे करता आणि कसं सांभाळता सगळं? नमस्कार, मी प्रवीण राऊत, सहाणवाडी, धामणदेवी. या पृथ्वीची रक्षा परमेश्वराने केली, पण त्या परमेश्वराचं जीवनचरित्र किंवा त्या परमेश्वराला आपण जवळून पाहिलेलं नाही. तर आपण आयुष्य किंवा जीवनचरित्र कोणाचं पाहिलं तर संतांचं वैवाहिक आयुष्य म्हणावं किंवा त्यांचं एकंदरीत संसार काळ किंवा मग त्यांचं सांप्रदायिक आणि धार्मिक कार्य हे आपण जवळून पाहिलेलं आहे, म्हणजे किमान ऐकून. तर हे आपल्या पुढील तरुणाईपर्यंत पोहोचावं. आपल्या धर्माचा प्रचार, जो माणूस ज्या धर्मात जन्माला आलेला आहे त्यानं त्या धर्माचं काम केलंच पाहिजे. बंधनकारक आहे आणि गरजेचं आहे की पुढील पिढीला त्या धर्माचं महत्त्व समजायला पाहिजे. आणि हाच एक उद्देश ठेवून आपण हा कार्यक्रम साजरा करतो. या कार्यक्रमामध्ये वयाची आमचे जर सहकारी बघाल तुम्ही तर वेगवेगळ्या वयांचे आहेत, अगदी आबालवृद्ध ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, त्यांचं पूर्णपणे योगदान देतात. आणि तसे फायनान्शियल आर्थिक पाठबळ फार आमच्याकडे आहे असंही नाही आणि आम्ही फार देणगी स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचतो असंही नाही. पण या परमेश्वराची आणि आई कालकाईचीच कृपा आहे की आम्ही एक 4-5 दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून हे आमचं 3रं वर्ष आहे. कार्यक्रम सुस्थितीत आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीने साजरा होतो. कुठेही या गोष्टीला गालबोट लागत नाही. आज आजूबाजूच्या पंचक्रोशीतले सगळे माणसं आमच्या ह्या कार्यक्रमासंदर्भात चांगलीच चर्चा करताना दिसतील. जे कीर्तनकार आमच्या बाहेरून येतात तेही त्यांच्याकडे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आपल्या कार्यक्रमाची चर्चा करतात. कोकणाचं नाव कुठेतरी पुढे होतं हे ऐकून आम्हालाही समाधान होतं आणि आम्ही जो वसा घेतला आहे तो सार्थकी गेला याचं भाग्य आम्हाला मिळतं आहे आणि समाधानी मिळते. आपण जर बघायला गेलो तर हिंदू धर्मामधला जो प्रचार आहे हा प्रत्येकाने करायला हवा असं प्रत्येकाला वाटत असेल तर अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रम हे राबवायलाच हवेत, जेणेकरून एक पिढी घडली की त्या पिढीकडून तो वारसा पुढच्या पिढीला गेला पाहिजे. आपल्यासोबत अजून एक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. काय सांगाल ह्या कार्यक्रमाबद्दल? सर्वप्रथम तुमचे इथे आभार, आपण आमच्या कार्यक्रमासाठी आलात.
विषय असा आहे की आपण पाहतोय की आता या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये अधर्मवर खूप वाढलेला आहे. अत्याचार होत आहेत दिवसेंदिवस. पिढी एका वाईट मार्गाकडे किंवा वाम मार्गाकडे जाण्यापेक्षा आम्ही असा विचार केला की इतिहासातून आपल्या महाराज गायब झाले, काही कुटील कारस्थानं गेली, महाराज गायब झाले, शबरी गायब झाली, राम गायब झाले, महाभारत गायब झाले. आत्ताच्या पिढीला जर आपण सहज विचारलं तर नल, नील किंवा आणि रामायणातील कोणते पात्र माहिती नाहीत. रामानंद सागरांची कृपा होती, आपण त्यावेळेला रामायण पाहिलं, बऱ्यापैकी अभ्यास झाला. पूर्वी अगदी सुरुवातीपासून आग्राहून सुटका, प्रतापगडाचा वेढा, तह अशा प्रकारच्या धर्माच्या गोष्टी जागवल्या जायच्या. परंतु पाठ्यपुस्तकातून या सगळ्या गोष्टी आता नष्ट झालेल्या आहेत. तर ह्या रील्सच्या किंवा आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या पाल्यांना किंवा येणाऱ्या भावी पिढीला धर्म आपला जागृत राहायला पाहिजे. तर ते अनेक मार्ग आहेत, ह्या सगळ्या धर्मजागृतीचे अनेक मार्ग आहेत. तर त्यापैकी हा पारमार्थिक मार्ग आहे जो आमच्या या पंचक्रोशीत जास्त आहे. तर आम्हाला असं वाटतं की अशा प्रकारचे कीर्तनाचे नियोजन जर आपण केले तर आपण निश्चित भावी पिढीला काहीतरी चांगला मार्ग देतोय. परमेश्वर आपण पाहिलं नाही, जसं आमचे सहकारी बोलले, जे परमेश्वर आपण पाहिलं नाही, परंतु तुम्हा आम्हात परमेश्वर आहे याची जाणीव जर सगळ्यांना आपण करून दिली तर या इथला अत्याचार थोडा थांबेल, माणसाची तामसी वृत्ती कमी होईल, अध्यात्माकडे वळल्यामुळे चित्त ठिकाणावर राहील, असं या मागचा हेतू आहे. आणि म्हणून ते आम्ही नियोजन करतो सालाबादप्रमाणे. आपण बघितलं तर नवदुर्गा मंडळ धामणदेवी यांच्या वतीने उद्यापासून सलग 4 दिवस कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. प्रेक्षकांना माझं कोकणच्या वतीने देखील विनंती आहे की आपण देखील ह्या कार्यक्रमांना उपस्थित राहून, माझे कोकणच्या वतीने हे आवाहन आहे की आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोचवा. कारण जर धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपण आपलं मन रमलं तर आपलं मन नक्की शुद्ध आणि आपलं चित्त नक्की शांत होईल. या मंडळाला शुभेच्छा देऊन इथेच थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट सन्या दवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण.